जगात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. झोपायच्या गोळ्या आहेत काहींना, गोळ्या. झोप रे भाऊ झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. कुत्र्या बरोबर हिंडत आहेत 5 वाजता कुत्र्या बरोबर. ते कुत्र लोकांना सांगतं याला हिंडून आणतो, हा पागल झालाय रे, पागल. हा बरमुडा घालितो मला हिंडितो, मी याला हिंडून आणतो. अय देव येतो देव. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा त्याच गाडी खाली संध्याकाळी जाऊ शकतो. येडेवानी करू नका. अय डोक्यात घ्या इंदुरीकरचं कीर्तन हे भाऊ. हे काल खरंय, आज खरंय, उद्या आहे खरंय. मी मरण ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. हा काय म्हणत होता? ये मेन बिमे कोणी खात नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? शिकलेल्या माणसाला अक्कल राहती. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे हो, वो भेणे जेवतो, त्याला मूळ व्याध आग होती म्हणून व्याध होतो. काही लोक म्हणले तो कुत्र्या बरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, तो विश्वास नाही, बायको धरतो हातात. मग सुशिक्षित कोण? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. एम.ए. बीमे कोण खातं? हे एम.ए. एम.फिल पीएचडी कोण खातं? पदव्या किती झाल्यात? एम.ए. एम.फिल पीएचडी पदव्या ऐका किती? हा पदव्या ऐका किती आहे सगळ्या. हे एम.ए. एम.फिल पीएचडी हे कोण खातं? हे एम.ए. एम.फिल पीएचडी D.Com LLB D.Ed B.Ed ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA D.Ed आणि B.Ed आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि S.Y. M.Tech आणि B.Tech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शटर फार्मसी आणि सिटी डिग्री डिप्लोमा MBA आणि BA हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे जे एम.एन फिमे बायका मिळालं, बायका रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. हे जे एम.एन फिमे या जगात पहिले सुशिक्षित संत आहेत. नेचर इज ए नेचर, गॉड इज ए गॉड, आणि सायन्स इज ए सायन्स. कीर्तनातला मुद्दा संपला. कीर्तनातला दुसरा मुद्दा आज. गायक वादक गुणजन मंडपाले माई सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कल्याणचा राजा तिसाई प्रतिष्ठान कल्याण गणेशाचं आयोजित. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक वैभव गणपत गायकवाड, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणजन गणपत सेठ गायकवाड, वैभव गणपत गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष समस्त ग्रामस्थ, पंच कमिटी, गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणजन मंडपाले माई सिटीमाले, बचत गटाच्या बाया, माई लागणीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, जुगारे बिगारे, मटक्यावाले आकडेवाले जुगार. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. चल मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत, मला राग यायला नको. बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, बापाला धोका देणाऱ्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, बापाला उचलून पडणारी पोरं, प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, मटकेवाली आकडेवाले, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. सगळ्यात महत्वाचं कौतुक करावं ते आजच्या मंडळाचं की एवढं मोठं सुंदर नियोजन केलं. मंडळातल्या सगळ्या सभासदांचे आयोजक, अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळ्यांवर गणपती बाप्पाची कृपा हो, ईश्वरचरणी प्रार्थना. पहिलं कौतुक करावं ते गणपतीला मदत करणाऱ्यांचं.
दुसरं कौतिक करावं ते मंदिराला स्फूर्ती देणाऱ्यांचं. आमदार साहेब, त्यांच्या सगळं भक्त परिवार, त्यांचे कार्यकर्ते विरेकर्ते सगळे, नगरसेवक, महापौर, काय अगर उपमहापौर, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सगळ्या 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 राहिलेले सगळे, कोपऱ्यातले कापऱ्यातले, वट्यावरचे, खुर्चीवरचे, खालीवरचे, खालीवरचे, खाली बसलेले, चपला चोलणारे, जुन्या चपला काढून नव्या घेऊन जाणारे, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. आता हा जो गणपती बाप्पा आहे मागी, याची थोडी डिटेल माहिती पाहिजे आणि अभंगाला सुरुवात करायची आहे. अभंग एकदम सोपा आहे. खालील लोटांगण. महिला मंडळ, तुम्हाला पहिला प्रश्न. हजर एक तुम्ही नाही, मग बोलावं लागतं आपल्या कीर्तनाला. वर्षाचे महिने किती? सावध राहा बरं का. पुन्हा हा, एकदा डळमळल्या ना डळमळल्या. मग महिन्याचे दिवस, आपलं वर्षाचे महिने 12. वर्षाचे महिने 12, महिन्याचे दिवस 65. करेक्ट. इंग्लिश मीडियम नाही तू? हा, हे बा, हा मराठी मीडियमला आहे. हा, मराठी मीडियम ना, चेअर मराठी मीडियमचा आहे. हे बाई सेमीला आहे. हा, हे बाई हे इंग्लिश मीडियमला आहे. सेमीलाच आहे ते, लगेच लक्ष येते. हे बाई इंग्लिश मीडियमला आहे, लगेच लक्ष. मी असं चेहऱ्यावरून भविष्य सांगणार. हे बाई इथे 2-4 दिवशी येणार आहेत, एका मिनिटात सांग. असं नजरेत जरी बसलं ना आपल्या, तर ते उगाच भांडणाचं मूळ नको, नाही तर अख्खं पंचांग सांगणार. त्या मामाला एकच पोरगी आहे ना, त्या पा काही, त्या पा काही. चला आता मुद्द्याचा विक्षेप न करू. गणपतीचा मुद्दा आहे खास, फक्त थोडा किचकट आहे. गणपती कसा तयार झाला, काय झालं, बनवूनच दाखवतो एका मिनिटात. महिला मंडळ, महिन्याचे दिवस 30. सावध राहा बरं का. आता कोणता गणपती पाहायचा आपल्याला? मागी. मागी गणपती म्हणजे माघ महिन्यातला गणपती. आता बारीक आहे का. महिन्याचे दिवस 30, तिचा अर्धा भाग 15. तिचा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग महिन्याला शुद्ध किती? शाबास, हे पटलं आपल्याला. महिने 12 आणि शुद्ध 15. अरे राजो, माझं म्हणणं ध्यानात घ्यावा. वर्षाचे महिने 12, महिन्याचे दिवस 30, तिचा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. आणि शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. आणि 12च्या 12 पौर्णिमा घड्याळ लावून एका मिनिटात ऐकायच्या. एका मिनिटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. सम्यक पौर्णिमा. मग अमावस्या किती? 12. 12 अमावस्यातल्या 5च अमावस्या सणाच्या आहेत. कोणत्या कोणत्या ऐका. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे. एका अमावस्याला ईश्वर भगवंताचा जन्म आहे. एका अमावस्याला शनी महाराजाचा जन्म आहे. एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे. एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे. एका अमावस्याला ग्रहमान बदलतात आणि एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. हो, गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स अँड बेवडा. दारुड्याचा सगळ्यात मोठा सण गटार अमावस्या. आता पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12. आता यायचं गणपतीकडे आपल्याला. हा, आता प्रदीपता होती 24. पहिल्या 12, दुसऱ्या 12. त्याच्या सणाच्या 2च आहेत. एक गुढीपाडवा आणि 2 बलिप्रतिपदा. द्वितीय 3 सणाच्या. धर्मनाथ बीच, तुकाराम बीच, तिसरी सांगा. करेक्ट, भाऊबीज. तृतीय 24 आहेत.
सणाच्या दोनच आहेत आणि दोन्ही महिला मंडळ तुमचा सण आहे. सांगा पटकन. द्वितीया, अक्षय तृतीया आणि एक राहिली. करेक्ट. हरतालिका आणि अक्षय तृतीया. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारकी, नाही तर सगळे चतुर्थ्या. आता चतुर्थ्यांमध्ये दोन प्रकार आहेत. विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी. एका चतुर्थीचा चंद्र पाहू नये भाद्रपद महिन्याचा. पण ह्या महिन्यातली जी काल चतुर्थी होती त्या चतुर्थीला ह्या बाबाचा जन्म आहे, गणपती बाप्पाचा. काल त्याचा जन्म होता आणि आज तुकोबारायचा जन्म आहे. कारण गणपतीचा जन्म चतुर्थीला, तुकोबारायचा जन्म पंचमीला. ऐका आता. पंचम्या 5 सांगा पटकन. मुजी तुम्ही. नागपंचमी 1, रंगपंचमी 2, ऋषीपंचमी 3, वसंत पंचमी 4, ललित पंचमी 5, एक राहिली. रंगपंचमी, नागपंचमी, ऋषीपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी आणि पांडव पंचमी. दिवाळीच्या काळातली. षष्ट्या 3, नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कृष्णाष्टमी, कालाष्टमी आणि दुर्गाष्टमी. नवम्या 3, रामनवमी, अविद्वानवमी, महानवमी. दशमी 1, रसम्या 2, माघ शुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी, चतुर्दशा 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी, पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60-60 रुपये. आणि त्या बाबाचा जन्म आहे. तुझं सुख करता, तुझा दुकारता अवघ्या दिनांचा राजा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी माता. करता तुझा दुकारता अवघ्या दिनांचा राजा. मोरया रे, चरणी देवी माता. तुझं सुख करता, तुझा दुकारता अवघ्या दिनांचा राजा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी माता. तुझं सुख करता, तुझं दुकारता अवघ्या दिनांचा राजा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी माता. बाबाने मोरे एक वर्षा, होतो वर्षाने एक दशहर्षा. गुणात आता होतो वर्षा, केव्हा दानाने हा परमार्थ. साऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी विगाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी माता. तुझं सुख करता, तुझं दुःखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी माता. मंगल मूर्ती, मंगल मूर्ती, मंगल मूर्ती, मंगल मूर्ती. काय डीजे लावायची गरज? आनंद लुटा जीवनात. एवढाच दिवस आहे भाऊ, उद्याची काय गॅरंटी? रिलॅक्स जगायचं, राहायचं तरी किती दिवस आहे? हसत जायचं मोकळ्या. म्हणा माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार. 6 महिने त्याला अटॅक येत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो, एकटा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती इनामदार असतात, हळूच बोलतात ती लफडेबाज असतात.
मस्त जगायचं, कोण दिवस येईल कैसा, रिलॅक्स जगायचं महाराज, हसत हसत जगा, कारण सगळं देवच करणार आहे. फक्त एक वाक्य सांगतो, कोणत्याही कार्यात अपयश आलं तर सचोटीने प्रयत्न करा, यश तुमच्या मागे येईल. पण अपयश आलं म्हणून ती गोष्ट सोडू नका. एकदा कुस्तीत पडला म्हणून पैलवानकी सोडू नको. एकदा MPSC नापास झाला म्हणून तू फॉर्म भरायचं कमी करू नको. 5 वेळा नापास होऊ दे MPSC, चाल, पण 5 झाल्यावर लाल दिवस आहे. लाल दिवा, दरवाजा उघडायला माणूस 1.5 लाख पेमेंट येडे आहे. मग काय 2-4 वेळा नापास झाला काय फरक पडला. पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली ना, पडू दे, घरी ये, असा व्यायाम कर, 9 इंच भरली पाहिजे. तो लगेच नाराज, गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली, पोलीस नाही काहीच नाही. आयुष्यामध्ये नाराज होऊ नका महाराज, तुमचं यश तुमच्याकडे येणारच आहे, फक्त त्याला काही काळ यावा लागतो. बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर संसाराची राख रांगोळी झाली, पण जगद्गुरु झाले. कोणत्याही गोष्टीला काही काळ यावा लागतो, आणि काही काळ तुम्ही त्याची वाटच पाहिली पाहिजे. काय मत आहे? वाट पाहिलं पाहिजे किंवा नाही. नोकरीला लागल्या लागल्या फ्लॅट हे डोक्यातून काढून टाका. त्याला काही काळ फुटपाथवर झोपावं लागेल, कंपनीचे वडापाव खावा लागतील, पैशाचा बॅलन्स करावा लागेल, मित्र ओळखावे लागतील, निर्व्यसनी राहावं लागेल, तेव्हा कुठेतरी 2 BHK होईल. त्याला काही काळ आहे. आता 80% बायकांचं काय म्हणणं माहिती का, जावाई डायरेक्ट श्रीमंत पाहिजे. श्रीमंत भेटेल पण येडा भेटेल तुला श्रीमंत, पण डोक्यात सरकेल. म्हणजे अति श्रीमंत माणसं आहे ना, यांच्या घर कवाय तपाशा, एक एक पोर येडा आहेच. भाऊ नीट ऐका, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. व्यायाम करा, काय अपयश येऊ द्या, कष्ट करीत राहा, एक दिवस लक्ष्मी मिळणार. मिळणार असं म्हणायचं नाही माझ्यात नशिबात असं काय गपचिप राह. नशिबाचं म्हणजे तू झोपाच काढतो ना, आलाय का तुझ्या नशिबाला काय घेऊन बसला. 12वीला गेलाय ना तू, परीक्षा आहे पुढच्या आठवड्यात, पेपर संपले ना, एखाद्या कंपनी मॅनेजरच्या पाया पड, अप्रेंटिसशिप कर, 100-200 मिळतील, सुखानं राहशील. आणि तू जर कामात राहिलं तर 3 फायदे होतील. 1, तुला मित्र कमी होतील. 2, व्यसनाचं प्रमाण कमी होईल. 3, अनुभव वाढेल. आणि 4, तू समाधानी होशील. कामात राहा, कामात राहा, कामात. आता हे समजा मी 4 कीर्तन करायचं म्हणजे 8 तास बोलायचंय. का आला डोक्यात पप्यान पप्याची आई येईल मरा. काय 8 तास बोलायचं म्हणजे वासनाच राहत नाही तर ती पप्याची आई मिली काय न उलातली काय 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 महाराज. नाही नाही नाही, पण पाया पण सांगतो इंद्रिकरचे वाक्य, कष्टात आणि नम्रतेतच लक्ष्मी आहे. नम्र वागायला शिका. थोडं भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्यायला शिका, त्याच्यात जय आहे. नवरा बायकोचं भांडण झालं ना, होऊ द्या ना, एक 5 मिनिटं फक्त बायको का पाहत राहा, बोलायचंच नाही, फक्त तिच्या का पाहत राहायचं. तिचा पावर जरा कमी होऊ द्या, 10-5 मिनिटं भुकू द्या तिला, ती काय पिसळली नाही. मग ती
विठाल विठाल विठाल. अरे ती लाईट डोळे घालवील, तिलाही चमकती, ती लाल बिल सगळी बंद कर, सगळी बंद, ती नकोच माझ्याकडं. हाय त्या शिल्पीवाले डोळे घालवले. 2च मिनिटं लाईट गेली तिथं काही नाही, 2 मिनिटात डाव टाकला. मी म्हणलं भजन करतोय जणू. हसत जा, आणि हसणाऱ्या माणसाला अटॅक येत नाही. आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. मानसिक तणाव झाला का अटॅक येतो. मग डॉक्टर, अटॅक रोग नाहीये, असतो तर डॉक्टरला नसतो ना आला, तो तर तज्ञ आहे, त्याला आला. मग पाया पडून सांगतो, अटॅक ते राहू दे ना, बंद राहू दे, दिसतोय ना मी, मग ते तिकडेच जाऊ दे. फिरव तुला कोणी, मी इतका सावळा आहे का 6 लाईटा लावा. मी सावळा आहे पण इतका नाही ना. राहू दे, ते काय ते प्रॉब्लेम येईल. आता ऐकणाऱ्यांचा मूड खराब करू नका, ऐकणारे मूड मध्ये येत. आता गेलं बॉम्बाला सगळं. अटॅक इज नॉट अ डिसीज. मग अटॅक काय येतो तर तुम्हाला एज्युकेटेड लोक, डॉक्टर बिक्टर, शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, पुढारी बिडारी सगळ्यांना सांगतो, आहे त्या गोष्टीवर समाधान माना, अटॅक येणार नाही. अटॅक कोणला येतो, जळकाट माणसाला अटॅक येतो, जळकाट. दुसऱ्यावर जळवतो. शेजारच्या दारापुढे नवी इनोव्हा पाहिली, मी आलो होती, लोक म्हणले पाहुण्याची होती ती. गाडी पाहुण्याची होती, पण हे मेला ना, गेला नाही. अटॅक रोग नाहीये. आणि अटॅकला औषधही सांगतो आणि कारणही सांगतो. अटॅकचं पहिलं कारण, संवाद संपला. पाया पडून सांगतो, संकट कोणतंही आलं तरी कुणापाशी तरी बोलत जा, ते दुःख हलकं करून टाका. आणि ह्या मोबाईल मुळे माणसं बोलायचे बंद झाले. ते खोकडा आलंय 2-4 हजाराचं, भरमिष्ट झाली लोक, भरमिष्ट. लघवीला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, अख्या बुटात पाणी गेलं खाली. फार ईडी लोक झाली मग. आणि ते लाईटीचं नको रे, ते तिकडे ते फिरून काय करत नाही लाईटचे, हो ते फिरवा तिकडे. हा बस, इकडलं काय म्हणते बघा. अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो, ऐकाल का, ऐकाल का. काल काय झालं आठवू नका, सोडून द्या. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना, पण तिनं काय तुला एकट्यालाच दिला का. असे 3 जण मेले, तू चौथा येड्या. 3 भूत झाले, तू खैस होशील, खैस. बाकीचे रात्री निघायचे, तू दिवसा निघतील. अटॅकचं औषध आहे का. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आणि आज वाईट वागू नका, अटॅकच येणार. आणि भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्या, अटॅक येणार नाही. हा बाप्पा कसा तयार झाला इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. पौर्णिमा झाल्या बरा. या पठ्याचा बाप आहे भगवान शंकर, याची आई आहे पार्वती महिला मंडळ, याच्या बापाची मेली बायको.
म्हणजे पूर्वीलाही बायका करायचे लोक, आता बायको जे लटाकलेत. तुमचा विषय मिटलाच आता. आता भपक्याचे दिवस गेले. 10 वर्षापूर्वीचा काळ होता व त्यांना 2-3 धाबे आणि एक पेट्रोल, 1-2 पेट्रोल पंप, 2-3 जीसीपी आहे. पार्टी श्रीमंते पोरगी देऊन टाका. ही हवा आता गेली. आता लोक म्हणते जीसीपी आहे त्यांना बरं का, पण ते पोरग पेतय हो. मग असं करा, जीसीपीनं खड्डा घ्या आणि तो सांड गाडून टाका. काय करा, बायको नाही आता. आता जे लग्नाचे राहिलेत, वागण्याची लेव्हल बदला. आता नुसत्या नोकरीवाल्याला लोक मुलगी देत नाहीत, या भ्रमात राहू नका. आता मुलीच्या बापाचं म्हणणं आहे शेती पाहिजे, नोकरी पाहिजे. आणि अजून उलटा कार्यक्रम आहे, नोकरी बी गव्हर्नमेंट पाहिजे. तुम्ही अशी भंगार लोकांना पोरं देती नाही. आता बायको मिळणार नाही, येडेवाणी करू नका. जरा क्वाटरी बिटरी कमी करा. मिशा फुटल्या नाही हलकट हो. मराल बायको मिळानं 35 झालेत काही. 35 15 राहिले मरायला. जोडीदाराचे ऑपरेशन झाले आघाडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक मायासारखा भेटला, म्हणला मुली करून टाक. त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला, ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पहिला मला पाहिला आलता. पुरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग नाही. हसत जा. काल काय झालं आठवू नका. या बाबाची मेली बायको. इथं होतो आपण गणपती बाप्पाच्या बापाची. आता ते काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काही शोक सभा नाही, कुठं भावपूर्ण श्रद्धांजली. तो गडी नागाट होता. भावपूर्ण श्रद्धांजली नाही, काय नाही, डिजिटल बोर्ड नाही, शोक सभा नाही, कुठं काहीच नाही, रडलाय नाही, काहीच नाही. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कोणी? महादेवाने भजन रामाचं सुरू केल्यामुळं माणसंच मारायची बंद झाली. गडी गुतला भजनात, माणसंच वर जाईन. वरलई लफडे, वरलई लफडे. मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? वरच्यानी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? हे म्हणले वो शंकर गुतलाय भजनात, आणि जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत नाही. न जावे तयाच्या शिवा, तिथं जाता येत नाही. मग हे म्हणले असं करू आपण, शंकराला करून देऊ बायको, आणि बायको केली का कसाय माणूस फापलो तो. स्त्री म्हणजे खेळ नाहीये भाऊ. कापड दुकान पुढे स्टॅच्यू पाहिलं तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हाते आहे. स्त्री म्हणजे खेळ नाही भाऊ. गालात असली तर माणूस जमिनी किती. घड्याळ गाण ठू ठू पेट्रोल टाकीत रे, घड्याळ गाण ठू ठू पेट्रोल टाकीत. श्री बहुती जे नादी लागले वढाया बिडी नाही राहिली. शंकराची मिली बायको. हे म्हणले त्याला करून देऊ बायको. हे म्हणले भाऊ शंकराला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाय कोण जाईल? जो गेला तो अजून गावात आला नाही.
हे ब्रह्मदेव आणि विष्णू गेले, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना आमचा हो द्या कार्यक्रम. हे सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? कोणाचे दिवस फिरली? नवरदेव काय पायाचा काय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहाला नदीव, फिराय नंदीव. महिला मंडळ पार्वतीनं कोणताही अवतार घेतला तर नवरा शंकरच करायचं असं ठरवून टाकलं होतं. याचं कारण माहिती आहे का? महिला मंडळ 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. 10 वर्षापूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बापानं जमवायचं आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं. तो नियम आता बदलला. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं चायला गुड्डी गेली काय. आता काय नाही, आता आपल्याकडं माणसं प्रतिष्ठेच्या नावाखाली धर्माचं वाटोळं करून बसली. आपण फक्त धर्म लावून धरायचा, धर्म शब्द वापरायचा आणि आचरण भ्रष्ट वागायचं. आपल्याकडे फक्त प्रसिद्धीचाच होत आला. कशाचा? फक्त प्रसिद्धीचाच होत आला. त्यामुळं आचरणाचं वाटोळं झालं. काय मत आहे तुमचं? पेपर बातमी पडते तर आपण पाहत नाही. हे कॅमेरे आता हे 2 तास कीर्तन येणार, पण अख्खं युट्यूबला नाही टाकणार. आपल्या तोंडातलं काही चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार. अशी पैसे ते कमावणार नाही, आबरू आपली घालवणार. पेपरला एक बातमी असते बघा, अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले. कुणाला? सावध नीट उत्तर द्या. कोणाला? अल्पवयीन. कोणी? मुलाने. बरोबर आहे. ती बातमी काय माहिती? त्याच्या पुढं लग्नाचे आमिष दाखवून फसवले. कोणी? मुलाने. कोणाला फसवले? मुलीला. ती पोरगी बारीक आहे का? तिला अक्कल नाही का काही? त्या टोनगीला तिला समजत नाही का काही? तुम्ही सगळा दोष कोणाला देता? मुलाला. पोरगी 15 वर्षाची टोनगी आणि ती निर्लज्जासारखी सांगती त्यानं माझ्या बलात्कार केला, माझ्या लग्नाला आमिष दाखवून मला नाही म्हणायला लागला. ईश्वरासारख्या बापांच्या मानाखाली घालत्या पोरी म्हणजे लाजा नाही वाटते का? त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यानं पैसे दिलेले खर्चायला गोड लागले, त्यानं पॉकेट मनी दिले, त्याच्या गाडीवर थोपाड बांधून हिंडली, आता भुकती. आणि याला सगळं खतपाणी पुरीच्या आईचं आहे. सगळं पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात. लबाड बोलायचं नाही. कीर्तनात कोणती बसलेली बाई आहे तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? बोटवर कर बरं. मी सत्कार करतो, कर बरं बोटवर. जाऊ दे आत्ताचं पाकिट देतो तुला, कर बोटवर. माहित नाही का आपले? हा विनोद नाही. माहित नाही का आपल्या मुलीच्या मोबाईल मध्ये? आपल्या मुलीचा मोबाईल 5,000चा आहे, 5-7 हजाराचा मोबाईल आहे, त्याच्यात 1000 रुपये बॅलन्स आहे. आपल्या मुलीच्या पर्समध्ये 500-500 रुपये सापडतात. आपली मुलगीला 1000 रुपये बॅलन्स मोबाईलमध्ये. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, तिच्या पर्समध्ये लिपस्टिकचा सामान आहे, मेकअप पैसे येतात कुठून? रविवारी आपली पोरगी शाळेत जाते. ही ट्युशन आणि क्लास आहे कुठं? पोरगी पळून गेल्या आई म्हणती मला अंदाज आलता. पोरगी सापडेपर्यंत आईला जेलमध्ये ठेवलं पाहिजे. समजत नाही का तुम्हाला? सांगा महिला मंडळ हा विनोद आहे का? वाईट वाटतं लोकांना. बा इंदुरीकर डायरेक्ट बोलतो, मग एक क्लिपा टाकणारे काही अर्थ लावित आहे त्याचा. मग बायाने लगेच लोकांनी लगेच म्हणायचं इंदुरीकर महिलांना लय खाली जाऊन बोलला, इंदुरीकर महिलांना लय असं बोलला. हे लोकांनी क्लिपा टाकायच्या यांची लाल करण्यासाठी. आणि मग लगेच आता आपण म्हणलं ना बा, मग लगेच त्यांनी म्हणायचं महिलांना इंदुरीकर बोलला. 100% पोरी इंदुरीकरला शिवाय देते. बा इंदुरीकर दारुड्याला, इंदुरीकर आम्हाला लय बोलतो, केसावरून बोलतो, कपड्यावरून बोलतो. आम्ही कोणाचा हात धरून जाऊ? त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं नाही काय जात. मी एका मुलीचा बाप आहे. बापावर भाषण करून आणि बापावर व्याख्यान करून कळत नाही त्याला बापाचं हृदय लागतं. काय मत आहे तुमचं?
त्याला बापाचं हृदय कादंबरी करून कळतं का? क्लिप टाकायची इंदुरीकरच्या नावाने कधी मग घ्यायचे का हे पाडून म्हणजे लय शहाणपणा येतो का? आज बापानं मुलीसाठी काय केलं नाही हे कवीला आणि कादंबरीला आणि लेखकाला भाषण करण्याला काय करतं? त्याला बापाचं हृदय लागतं. मुलींना एकच वाक्य सांगतो आजच्या गणपतीत, पाया पडतो पूर्ण, तुम्हाला ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर जा, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज फक्त तुमच्या पाया पडतो पोरीनो. कुणावरही प्रेम करा, माझं मत नाही, फक्त बापाची इज्जत वाचवा बस. त्याला फक्त गल्लीने वर मान काढून समाधानाने चालू द्या बस, काहीच करू नका. बरं, मुली इतक्या बिंडोक झाल्या, विद्वान पोरानो प्रेमच करीनो. MBBS MD असे पोरावर प्रेम नाही करीत पोरगी. एकदम भंगरी पोरग, त्याच्या बगलात गोशिड्या, वन साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि त्यालाच म्हणते तूच माझी जान. भगवान शंकराला बायको करून दिल्याशिवाय पर्याय नाही, इथं आपण आलतो. आणि बायको करून द्यायची, पण शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो नाही. पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव काय अंगाला भस्म, गळ्यात साप राहिला न देव, हे म्हणले बायको पाहायची जबाबदारी आमची. कारण बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात, लिहून घ्या. 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा, नाही तर बायको इतकी स्मार्ट एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच वर वहीन, त्यानं गज तापावला लोखंडी नागपुडीत घाल. आता मी सावळा आहे, पण नाकाला फार किंमत आहे. मग बोलता बोलता माणसं म्हणते ना, त्याला माझ्या घरात यायला काय. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा. हा, आणि अजून एक गोष्ट आहे, बायको पाहताना आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, महिला मंडळ ज्याच्यात आपण जोडो घालतो ते, जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवातीला म्हणत पापाचा बाप्पा शब्दाच्या पुढे जात नाही काय म्हणलं. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ. शंकराला चढवली शेवंती. शंकराचे कपडे होते लग्नात पूर्ण अंगाला भस्म. का हे जग एक दिवस भस्म होणार आहे. कपाळाला चंद्र होता अर्ध, पण नवरदेव काय डोळे उघडीन. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. वराडच कुठे. शंकरानं दिली आरुळी, आखी भूत गोळा झाली. मग हे प्रेम भंग होईल, विहिरीत पडेल, फाशी घेल, गाडीनं उडवेल. वराडाची फुल ट्रक घुसली गावात. निम्मा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. मग शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागं जा, माझं लग्न होणार नाही. भूत म्हणली आम्ही मागं जाणार नाही. शंकर म्हणले मग मी बायको करणार नाही. म्हणले का? माझ्यावर तांदूळ टाकायला एखादा जगला तर पाहिजे ना तो. पण मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग भूतांनी शंकराला वरदान दिलं. शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय
कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. ही भूतांची अवलाद आहे, भूतांची. म्हणून तर नाचताना काय अवलाद असं करतात. भंग भंग भंग. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ. वरवाळाची आली पाळी. वरवाळी ती नवरीची आत्या. ती घेऊन आली पाण्याचं दुसऱ्याचं नाव खोडून. तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली. कल्ली सुद्धा नाही ना आरडली सुद्धा नाही. लग्न ना लग्न या कुलदेव. तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शुद्ध शंकर प्रभु तिथी देवे सदा वंदिता. समापातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा शुभ मंगल. सावधान पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. पंढरपुरात काही वाजत गाजत. पंढरपुरात काही वाजत गाजत. सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. आणि लागलं लग्न खंडेरायाच्या लग्नाला. खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटाली. नवरी नटाली भानुबाई सुपारी फुटाली. 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 खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण रे. संगे पार्वती घेऊन आले गणपती गजानन. आले गणपती गजानन. आले गणपती गजानन. या साखर पुण्याची याने साखर वाटली. साखर पुण्याची याने साखर वाटली. नवरी 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 नटली बारबाई सुपारी फुटाली. नवरी नटली बारबाई सुपारी फुटाली. नवरी नटली गणबाई सुपारी फुटाली. नवरी नटली गणबाई सुपारी फुटाली. मंगल मूर्ती गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. तुम्ही म्हणा लग्न सांगितलं शंकराचं आणि खंडोबा कुठून काढला. त्याचं उत्तर आहे खंडोबा शंकर आहे. आणि मग चालली नवरी. पूर्वी असं होतं महिला मंडळ. आता मुलीचं झालं लग्न. कोणाचं बुवा मला पार्वतीचं. कुणाशी भगवान. पूर्वी लग्नामध्ये लई रडायचा कार्यक्रम चालायचा 1 तासभर. आता नवरीच रडण तर वर अडकाड रडण. आता नवरी सनाट निघती फुलाच्या गाडीकडं. सगळे हप्ते पेड करा. मी दुसरा हप्ता घेऊन येते.
आणि निघाली ना नवरीला नवरदेवाच्या घरी जाते ग माहेराला बाई बाई 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 जाते मी माहेराला बाई बाई जाते मी माहेराला जाते मी माहेराला बाई बाई जाते मी माहेराला माझ्या मुळाच्या घराला माझ्या मुळाच्या घराला बाई बाई जाते ग माहेराला 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 नवरी नवरीच्या घरी गेली संसार सुखी सुरू झाला माघ शुद्ध चतुर्थी आली आणि या बाबाचा जन्म झाला एकदंत वक्रतुंड लंबोदर नाव आहे का बरं का गणपती बाप्पाची एकदंत वक्रतुंड लंबोदर विघ्न हरता सुख करता दुःख हरता बुद्धीची देवता रिद्धी सिद्धीचा पती मोदक खाणारा पठ्ठ्या उंदरावर फिरणारा पठ्ठ्या लाल रंग आवडणारा पठ्ठ्या गणपती बाप्पा आणि त्या गणपती बाप्पा समोर सगळ्या मंडळीने आजच्या कार्यक्रमाच्या गायकवाड साहेबांच्या आयोजनामध्ये वैभव साहेबांच्या सगळ्या त्यांच्या नियोजनामध्ये सगळ्यांनी प्रार्थना करा गणपती बाप्पा खाली लोटांगणा मंदिराच्या दाराला. खाली लोटांगणा मंदिराच्या दाराला. खाली लोटांगणा वंदिनाच्या दाराला. खाली लोटांगणा डोळ्यानं पाहिना रूप तुझे डोळ्यानं पाहिना रूप तुझे डोळ्यानं पाहिना रूप तुझे डोळ्यानं पाहिना रूप तुझे रूप तुझे घाली लोटांगणा वंदिन कराना घाली लोटांगणा वंदिन कराना डोळ्यानं पाहिलं रूप तुझे डोळ्याने पाहिलं रूप तुझे डोळ्याने पाहिलं रूप तुझे डोळ्याने पाहिलं रूप तुझे रूप तुझे घाली लोटांगणा वंदिना घाली लोटांगणा 2020च्या मागी गणपतीला कल्याणचा राजा गणपती मंडळामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे स्टेजवरचे मान्यवर आपल्याला फक्त एकच कळकळीनं सांगतो नम्र व्हा नम्र व्हा दुकानदारी करायची गिरायकाशी नीट बोला गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू खाय लोकांना वेळ नाही नम्र व्हा आणि पाया पडून सांगतो वादाच्या मुद्द्यापासून लांब राहा आता गणपती मंडळांना 3 मुद्दे सांगतो महिला मंडळ पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा आणि पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो अंगातली ताकद जपून वापरा मारामाऱ्या करायचे मर्डर करायचे खून करायचे बॉक्साबुक्सी करायचे दिवस आता राहिले नाही कायदा झालाय कडक
पोलीस यंत्रणा महाराष्ट्रातली नंबर 1चं काम करती 15 वर्षापासून. 80% जनता पोलिसानं जाग्यावर आणली आता. आता दंगली विंगली करायचे ना, आंदोलन करायचे, खून करायचे दिवस सोडा. 10 लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता. भोगसायला काही दुपार लागत नाही, पण ते 10 लाख खर्च आहे, तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आत गेलो का ते 10 वेळा वापरतो का ते 10 लाख. हा विनोद नाही. आता दिवस संपले, कायदा कडक झालाय. 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. आता जर कधी दंगली विंगली करताना टपरी बिपरी पेटवताना असा क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गोतन पठ्यात खुटी उपटन पण खुटा निघायचा. 3 महिने जामीन नाही आता, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाहीये. तुम्हाला आता हसू येईल. भीक मागून जगा, पण मोठेपणानं जगू नका. आता मानासाठी जगू नका, मान कर्माने मिळवा. मान आता वेगळा मिळू नका. आता मानासाठी जगू नका. समाजाची नैतिकता ढासळली. काय मत आहे तुमचं? बहिणीच्या इस्टेटीवर नजर ठेवणारे भाऊ तयार झाले. धर्म संपला. 40 बाया आहेत माझ्या समोर. आता इथं बसेल माझ्या पुढे आत्ता. का यातल्या 40 बाया सख्या भावाशी आज बोलत नाहीत आत्ता. मला नाव सांगायला नका, मी नावासकट सांगणार. फक्त फक्त आणि फक्त पैसा. पाया पडतो नाते तोडू नका. मरायच्या वेळेस फक्त 1 रुपया संग न्यायचा आहे, एवढं ध्यान ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा. दंगली भीक मागा ना, काय फरक पडला. हे 96 कोळी खानदान शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे. ही बुटाची पॉलिश करून जगणार, हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे. बुट चाटून जगणार रक्त नाही. सांगा विनोद आहे का हा? हमाल्या करा, फुटपाथवर झोपा, हमाल्या करा, पण स्वाभिमानाने जगा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. माझा टेलपणा करू नका, लक्ष्मी येते. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. इंदुरीकरला घोडा लावा, माग पुढे लावायचा थोंडावर लावा, पण इंदुरीकर बोलतो ते खरंच आहे. काय मत आहे तुमचं? हो, जमिनीच्या मालकाला वेटर व्हायची वेळ आली. झालेत का नाही बोला. एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजवून भात खाते. एमपी यूपीची माल ट्रक जर आमच्याकडे बंद पडली तर किन्नर आणि ड्रायव्हर मिसळ पाव खात नाहीत, ते चूल पेटून भात शिजून खातात आणि दगडाची चूल करतात रस्त्याच्या कडेला आणि गाडी खाली झोपतात. आमची 70% मंडळी संध्याकाळी घरी स्वयंपाक करत नाही. चायनीज करेक्ट. भारीतलं खाऊन यायचं बाहेरून. बाहेर जेवणाला 160 रुपये लागतात. दोघं नवरा बायको गेले तर किती जातील? 300 300 320. 320चा जर किराणा आणला ना घरात, नवरा बायको मोजून 4 दिवस गुलाबजामू करून खातील. पण यांना सांगेल कोण? मग पांढरे पेशी का वाढल्या, हृदयाचे आजार का वाढले? अरे आहार राहिला नाही, व्यायाम राहिला नाही, आणि भारीतले मसाले सोडून खायचंच नाही. आचार्याची यादी फक्त किराणा दुकानदारालाच वाचता येते, जशी डॉक्टरची यादी. मेडिकल वाला दुसरा किती दिवस जरी शाळेत गेला त्याला आज पैसा वाचवणं काळाची गरज आहे.
ज्यांच्या ज्यांच्या बायका शिकलेल्या आहेत 10वी 12वीला त्या बायांनी पोरांना ट्युशन लावायची गरज काय? आणि बायको शिकेला असून जर पोराला ट्युशन लावायची असेल तर शिकलेली बायको का करायची? काय मॉडेल करायचं का ते किचन मध्ये उभं करायला? काही आपलं करीत राहायचं. पूर्वी पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. मग आता काय पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. पूर्वी चांगले बसून लोक जेवत असतात, आता उभ्यानं जेवण आणलं आणि ते वरहाड नाला एक ताटली हातात घेत भात कान फडलं. त्याला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. काय केलं? चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणच्या बापाचं काय केलं, गुलाबजांबूच लांबकोळा केलाय. आता गुलाबजांबू असं नाही राहिला. काय गेलं का तुझ्या बापाचं? चांगलं होतं ना. हाल काय तुला पुरस्कार मिळाला काय एखादा हलकट? चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली. वैभव गणपत गायकवाड सगळे कार्यक्रमाचे आयोजक, सगळे मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. जय मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई.